आज आपण उन्हाळा स्पेशल थंडगार आंबट गोड आणि हलकासा तिखट असणारा मठ्ठा बनवलेला आहे। लग्न कार्यामध्ये मठ्ठा हा हमखास केलाच जातो। तर आज आपण पाहणार आहोत लग्न कार्यातला मठ्ठा घरच्या घरी कसा बनवायचा आणि तोही अगदी सोप्या पद्धतीने। मठ्ठा बनवायला फारसा वेळही लागत नाही, कडाक्याचा उन्हाळा आहे तर मठ्ठा हा व्हायलाच हवा। तर अशाच नवनवीन चटकदार रेसिपी, पारंपरिक रेसिपी पाहण्यासाठी चटकदार बाय मोहिनीला सबस्क्राइब करायचं आहे आणि बेल आयकॉनवर क्लिक करायचं आहे, म्हणजे नवनवीन व्हिडिओज हे तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील। चला मग तर आपण वेळ न घालवता मठ्ठा बनवायला सुरुवात करू। या ठिकाणी मी 2 चमचे दही घेतलेला आहे। दही घरातलंच आहे, बिलकुलही आंबट नाहीये। दही व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे। तर या ठिकाणी दही व्यवस्थित फेटून झालेलं आहे। दही मध्ये माठातलं थंड पाणी घालूयात आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊ। हवा असेल तर बर्फही तुम्ही या ठिकाणी वापरू शकता। मठ्ठ्याला छान चव येण्याकरता अर्धा चमचा काळं मीठ घातलेलं आहे। चिमूटभर पांढरं मीठ वापरलेलं आहे। 1 चमचा साखर घालायची आहे। साखर तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता। अर्धा चमचा भाजलेल्या जिऱ्याची पावडर घातलेली आहे। चिमूटभर हिंग घालायचा आहे। अद्रकचा अगदी बारीक तुकडा किसून घ्यायचा आहे। बारीक कापून घेतलेली कोथिंबीर घालूयात। हिरवी मिरची घालायची आहे आणि हे सर्व छान मिक्स करून घ्यायचं आहे। लग्नाच्या पंक्तीची आठवण करून देणारा मठ्ठा घरच्या घरी आज आपण बनवलेला आहे। तर तुम्ही अशा प्रकारे मठ्ठा करून पहा आणि मला सांगा कसा वाटला ते। तर अशाच नवनवीन चटकदार रेसिपी, पारंपरिक रेसिपी पाहण्यासाठी चटकदार बाय मोहिनीला सबस्क्राइब करायचं आहे आणि बेल आयकॉनवर क्लिक करायचं आहे, म्हणजे नवनवीन व्हिडिओज हे तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील। आणि वेळात वेळ काढून तुम्ही माझी ही रेसिपी पाहिली तर त्यासाठी तुमचे खूप 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 धन्यवाद। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी बरोबर।